पूछो ना कैसे मैंने रैन बिताई, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई। एक पल जैसे एक जुग बीता, एक पल जैसे एक जुग बीता। जुग बीते मुझे नींद आई, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई। सजन आयो रे अलबेला, सजन आयो रे मोरा मन अत सुख बायो रे, मोरा मन अत सुख बायो रे अलबेला, सजन आयो रे अलबेला। सुख बायो रे अलबेला, अलबेला, अलबेला सजन। नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे आजी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौऱ्यात. प्रशांत दामले सर, असा कुठला प्रसंग घडला होता का रंगभूमीवर जिथे खरं तर फजिती होता होता राहिली आणि मग तो प्रसंग सावरला? काय रंगमंचाचा हा जो अवकाश आहे ना, या अवकाशात काहीही होऊ शकतं, किती मोठा नट असला तरी आणि किती रिहर्सल केलं तरी. काय जंकू? होऊ शकतं. आणि मुळात आता कसं आहे, मी इतकी वर्ष विनोदी नाटकात काम करत असल्यामुळे मला फास्ट बोलायची सवय लागलेली. स्पीडने बोलतो, स्पीडने रिॲक्शन देतो, ॲक्शन करतो, हे सगळी स्पीडची सवय झालेली आहे. आणि संगीत संशय कल्लोळ करायचं कारणच ते होतं की हा स्पीड मला तोडायचा होता. की मी जे रेग्युलर जे बोलतो ना, काय कसं आहे शंकू, ओके आहेस ना? तर संशय कल्लोळ केल्यापासून कसा आहे शंकू, बरं आहेस ना? हा स्पीड थोडा खाली आलेला आहे. पण तरीही काही काही वेळा गोंधळ होतोच. म्हणजे आता मुळात संशय कल्लोळ या नाटकातले जे शब्द आहेत, ती भाषा जुनी आहे. जुनी आहे म्हणजे बरेचसे शब्द आज बोलले जात नाहीत, प्रचलित नाहीत. म्हणजे अदमासे किंवा हे असे शब्द ते आज प्रचलित नाही आहेत. परवाच्याच प्रयोगाला कसं असतं की विनोदी नाटकात काहीतरी सतत सुचत असतं. कारण संशय कल्लोळ जसं गाणी आहेत तसे प्रचंड अतिशय ठासून भरलेलं विनोद आहे. त्यामुळे विनोदी नाटकात सतत, आणि माझं काम विनोद करण्याचं आहे, ह्याचं काम गाण्याचं आहे. त्यामुळे माझं काम असल्यामुळे ते मला सतत काहीतरी सुचत होतं. ते वाक्य असं आहे, ते सोडून द्या अश्विन शेठ, मला आधी सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या निजायच्या खोलीत काय करत होतात. आणि ह्या वाक्याच्या आधी मला काहीतरी जागा सुचली आणि बेस्ट जागा यार. आणि पुढच्या वाक्याकडे दुर्लक्ष झालं. मी नाही अश्विन शेठ, मला आधी सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या निजायच्या रूममध्ये काय करत होता. असं मी देवल सरांच्या नाटकात संशय आणि त्यानंतर ह्याचा चेहरा समोर नीता पेन्शन, डावीकडे दीप्ती, तिचा म्हटलं काय झालंय ना. नंतर मला आईला
मी रूम म्हणालो. तर बाकीही कलाकारांशी खूप गप्पा मारायच्या आहेत, नाटकातल्या गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत. पण आता जाऊयात तुकरटवाडीतल्या कलाकारांकडे. तुकरटवाडीत जेव्हा जेव्हा पाहुणे कलाकार येतात तेव्हा आमचेही कलाकार तयार असतात काहीतरी वेगळं सादर करण्यासाठी. तर आज निवेदिता सराफ मॅडम इथे आलेल्या आहेत आणि त्यांचे सिनेमा म्हणजे तर आमच्यासाठी क्या बात. दे दणादण नावाचा सिनेमा होता आणि अफलातून कॉन्सेप्ट होती की लक्ष्मीकांत बेर्डे सर असतात ज्यांच्यामध्ये एक पावर येत असते आणि लाल रंग बघितला की ती पावर जाते. याने एक सिनेमा बनवलाय तो बघून तुमचा होता दे दणादण, आमचा आहे दण दणादण. बघेत मग आता याच्या सिनेमामध्ये काय घडणार आणि कोणाची पावर जाणार आहे. सिनेमाचे 2 हिरो होते तसे इथे सुद्धा 2 हिरो आहेत. सुरुवातीलाच आपण भेटणार आहोत अशा एका हिरोला ज्यांना खरं तर पोलिसांमध्ये जायचं होतं पण ते डायरेक्ट जाऊ शकले नाहीत म्हणून डायरेक्टर होऊन ते पोलिसांमध्ये गेले. असे महेश जाधव सर, त्यांना भेटूयात आता. या सर. स्किट करा ना. नाही नंतर कसं स्किट नंतर. चंदू सर इतक्या वर्षानंतर आले. सर नमस्कार सर. कशा सर? बरे होता सर. थँक्यू. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का डायरेक्ट चंदू सर या ठिकाणी आलेले आहेत. वा क्या सर. म्हणजे व्यवसाय आणि शिक्षक असून सुद्धा एक आवड म्हणून ते दिग्दर्शन करतात. काय असं कसं? शिक्षक नाही आहेत सर. अरे आहे बाबा. नाही. अरे आम्हाला माहित आहे पुष्कर श्रोत्री प्रसाद वो आणि हे अंड्या इंगळे रोज शाळा घेतात यांची हे रोज शाळा घेतात. अच्छा. तिघांची. शिक्षक म्हणजे कडक अशी हातात छडी घेऊन शिकवतात. तर असं संदीप पाठक यांचा हुबेहूब आवाज काढणारे चंदू सर या ठिकाणी आज आलेले आहेत. काय संदीप पाठक हुबेहूब आवाज काढतात. संदीप पाठक नक्कल करतात. अच्छा असं मी उलट आहे का थोडंसं? सर मला काढला. तर असो ज्येष्ठ नट जयवंत वाडकर यांच्या जीवनावर ते नाटक करतायत. कुठलं? वाड्यावर राणाबंदी. वाड्यावर बरोबर. वाडाची रे बंदी. अच्छा वाड्याची ते बंदी आहे का? असं काय नाही. साक्षात वैभव मांगले सर. क्या बात आहे तुमचं ते सिरियल ते क्या बात आहे. ते हे काय सिरियल करते सर. माझे माहित नाही ते पाहिलं. माझे पती सौभाग्य होती. काय सर तिच्यामध्ये तुम्हीच राहता ना लक्ष्मी? सेम ना? नाहीच तयार मी ओळखलं पण मला थोडंसं वाईट वाटलं सर तुमच्याबद्दल. का? त्या सिरियल मध्ये जे 2 लोक राहतात म्हणजे अशोक शिंदे आणि रमेश भाटकर सर हे तुमच्या मागे राहतात. हो. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला अजिबात घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही घाबरण्याचा उत्तम अभिनय केला त्याच्यामध्ये पण तुम्ही घाबरू नका सर. अजिबात घाबरू नका. ते तुमच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही. मी मराठी, झी मराठी.